फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर शहर मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो. पुरुषांचा ग्राउंड संपलेला आहे, तर पुरुषांचा कट ऑफ किती लागू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. पुढे जे मी PDF दाखवणार आहे, ही PDF आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं मी रोज नवनवीन अपडेट्स, त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या गुन्हे याद्या, तसंच ऑफिशियल कट ऑफ या ठिकाणी टाकत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण या ठिकाणी नागपूर शहर पोलीस भरतीच्या जागा बघूयात. तर या टोटल जागा 595 आहेत, ज्याच्यापैकी कास्टनुसार जर वाटणी बघितली 77 असणारा SC, 42 ST, VJ 18, NTB 15, NTC 21, NTD 12, SBC 12, OBC 113, SEBC 59, EWS 59, ओपनसाठी 167 जागा, अशा मिळून टोटल 595 जागा आहेत. यामध्ये 195 जागाची वाढ प्रस्तावित आहे, जी अजूनही झालेली नाही आहे. जर झाली तर ती सर्व विद्यार्थ्यांसाठी असणारं आनंदाची बातमी असेल. तर या 167 जागा ज्या ओपनसाठी आहेत, याच्यापैकी बघा 50 महिला आणि 25 असणारं माजी सैनिक या असणाऱ्या आपल्या कामाच्या नाही आहेत. का नाही आहेत त्याचं कारण मी पुढं तुम्हाला दाखवतो. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी ग्राउंड झालेला आहे, आणि 28 फेब्रुवारीला जे ग्राउंड झालेले आहे तिची ही असणारी यादी आहे, ऑफिशियल असणारी, नागपूर पोलिसांनी अपलोड केलेली. ती फक्त आपण एडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या रँक वाईज लावलेली आहे. आणि या रँकनुसार बघा 25 माजी सैनिकाच्या जागा होत्या, यासाठी असणारं 250 माजी सैनिक उपलब्ध आहेत का, तर आहेत. आणि किती मार्कावर असणारा माजी सैनिकाचा कट ऑफ लागल, तर मी डायरेक्ट तुम्हाला असणारं 250 नंबरला दाखवतो की किती विद्यार्थी म्हणजेच माजी सैनिकाचा असणारा आकडा आहे. तर इथं बघा 250व्या नंबरला 43 मार्काचा माजी सैनिक आहे. 250च्या खाली माजी सैनिक नाहीत का, 43 मार्कवाले नाहीत का, तर बिलकुल आहेत. 268 पर्यंत असणारे 43 मार्कवाले माजी सैनिक आहेत. म्हणजे जे 25 जागा आहेत ओपन कॅटेगरीमध्ये माजी सैनिकाच्या, एकाच 10 प्रमाणात सरळ सरळ या ठिकाणी इथंच संपतात. म्हणजे त्याच्यातली एकही जागा सध्याच्या स्थितीमध्ये जनरलला म्हणजेच ओपन जनरलला जाणार नाही. ती जागा गेल्या, 25 जागा गेल्या, आणि 50 महिलाच्या 500 महिला हमखास असणाऱ्या भेटतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तेही असणारं जनरलला येणार नाही. आता 167 मधून जर तुम्ही असणारं या 50 आणि 25 जागा जर मायनस केला तर 92 जागा असणाऱ्या उरतात. आणि 92 मधून पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 92 मधून पण जसं की इतर समांतर आरक्षण म्हणजेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, त्याचबरोबर होमगार्ड हे नसतीलच का, तर असतील, बिलकुल असतील, पण काही कमी प्रमाणात असतील. पोलीस पाल्य या ठिकाणी जसं आपण जागा बघितल्या, या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये पोलीस पाल्याला तर 5 जागा आहेत, तर 50 येऊ शकतात मे बी, किंवा होमगार्डला 8 जागा आहेत, 80 होमगार्ड पाहिजेत, येऊ शकतात. पण खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे त्या ठिकाणी जसं की 30 भूकंपग्रस्त थोडंसं कठीण वाटतंय, प्रकल्पग्रस्त 80 थोडंसं कठीण वाटतं, येऊ शकतात, असं काही नाही, पण कठीण आहे. कारण जे मी इतर जिल्ह्याचे कट ऑफ पहिले त्याच्यामध्ये असणारे खेळाडू, भूकंपग्रस्त हे थोडंसं त्या ठिकाणी मिळणं दिसलेलं नाही मला, की त्या असणाऱ्या त्या ठिकाणी जागा ओपन जनरलला गेलेली आहे. त्याच्यामुळं मी असणार या ठिकाणी लगभग जे 92 जागा आहेत ना, त्या 92 जागापैकी त्या ठिकाणी असणारं लगभग म्हणतोय मी, लगभग असणाऱ्या 80 जागा म्हणजेच एकाच 10 प्रमाणात 800 विद्यार्थी पकडलेले आहेत. किती विद्यार्थी पकडलेत? 800. आणि 800 विद्यार्थी पकडलेला असताना मग तिथला जो कट ऑफ आहे तो कसा लागू शकतो ते पाहूयात. पण त्या अगोदर, तो कट ऑफ सांगण्याच्या अगोदर, ही जी लिस्ट आहे ना, ही लिस्ट आतापर्यंत नागपूर शहरला जेवढेही दिवस मैदानी चाचणी झालेली आहे, शेवटचा दिवस होता 28/2/2026. या 28/2/2026 पर्यंत जेवढेही मैदानी चाचणी झालेली आहे
त्या सर्वांचे गुण एकत्र केले, त्याच्यामध्ये या लिस्टमध्ये माजी सैनिकाचे पण गुण ॲड आहेत. येतं का लक्षात? गुण ॲड आहेत सर्वांचेच. तर ते असणारं थोडंसं तुम्हाला समजून सांगतो. याच्यामध्ये बघा 50 पैकी 50 गुण किती विद्यार्थ्यांना आहेत, तर इथं तुम्हाला आकडा दिसतो 88 विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 गुण आहेत. पण घाबरू नका रे बाळांनो, इथंच ट्विस्ट आहे. कारण या 88 लोकांना जे 50 पैकी 50 गुण आहेत की नाही, ह्याच्यापैकी एकट्या 28 तारीख, हे बघा, हे 28 तारखेची PDF आहे ऑफिशियल असणारी नागपूर शहरची. इथं तुम्ही पाहू शकता की फक्त आपण रँक वाईज लावली आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही 50 पैकी 50 गुण बघितले तर एकट्या PDF मध्ये बघा, इथं मी हायलाईट करून ठेवलेलं आहे, 78 लोकांना 50 पैकी 50 गुण आहेत. हे माजी सैनिक आहेत. म्हणजे मी जे तुम्हाला इकडच्या लिस्टमध्ये दाखवलेलं आहे की 88 लोकांना असणारे 50 पैकी 50 गुण आहेत, त्यापैकी 78 लोक हे एक्समॅन आहेत. काय आहेत? एक्समॅन आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त 10 उमेदवार असे आहेत जनरलचे की ज्यांना 50 पैकी 50 गुण आहेत. येतंय का लक्षात? तर एकंदरीत जर बघायला गेलं तर पूर्ण नागपूर शहरच्या मैदानी चाचणीमध्ये एकूण किती विद्यार्थी असणारे मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेत, हा आकडा जर बघितला ना, तर इथं तुम्हाला दिसतो शेवटला या ठिकाणी 10,790 असणारे त्या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेले आहेत. आणि या 10,790 मध्ये 1,090 असणारे माजी सैनिक पात्र झालेले आहेत. 1,090 म्हणजेच 9,700 या ठिकाणी सर्व मुलं आहेत. म्हणजे त्याच्यात भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, इतर सर्व असणारे आले. सर्व समांतर आरक्षण फक्त माजी सैनिक सोडून. माजी सैनिक 1,090 या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. ते कशावरून समजतंय? तर 28 तारखेची लिस्ट मी दाखवली, त्याच्यामध्ये या गोष्टी उपलब्ध आहेत. तिथून आलं लक्षात? तर या 10,790 जे टोटल लोकांनी ग्राउंड दिले, त्याच्यापैकी 9,700 सर्व समांतर आरक्षण आणि जनरलचे पुरुष मिळून, त्याच्यापैकी फक्त 10 लोकांना 50 पैकी 50 गुण आहेत. मग 48 वाले किती आहेत टोटल बरं का? आता तर पहा, 48 गुण घेणारे या ठिकाणी 16 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 47 गुण घेणारे किती विद्यार्थी आहेत लगेच दिसतं तुम्हाला. बघा, 47 गुण घेणारे या ठिकाणी 169 विद्यार्थी आहेत. 47 पेक्षा जास्त गुण घेणारे टोटल 273 गुण आहेत, इन्क्लुडिंग माजी सैनिक. हा, त्याच्यानंतर 46 गुण घेणारे फक्त 6 विद्यार्थी आहेत. 45 गुण घेणारे भरपूर सारे विद्यार्थी मिळतात. त्याचा आकडा किती आहे तर हा पाहून घ्या. 309 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 45 गुण आहेत. आणि 45 प्लस किती लोकांना गुण आहेत? 588 लोकांना, इन्क्लुडिंग माजी सैनिक. 44 किती लोकांना आहेत तर 44 83 लोकांना गुण आहेत. आणि 44 प्लस किती लोकांना आहेत? 671, इन्क्लुडिंग माजी सैनिक. म्हणजे याच्यात माजी सैनिकाचा समावेश आहे. आणि 43 गुण घेणारे किती विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी शेवटचं एवढं सांगतो. त्याच्यानंतर बाकी किती आहेत ते इथं सांगत नाही, PDF मध्ये टाकतो टेलिग्रामवर, तिथं पाहून घ्या. तर 404 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 43 गुण आहेत. आणि एकूण 1,075 लोकांना या ठिकाणी 43 किंवा 43 पेक्षा जास्त गुण आहेत. या 1,075 मध्ये 268 माजी सैनिक आहेत. तुम्ही तर कुठून सांगताय? सुरुवातीला दाखवलं होतं की माजी सैनिकाचा कट ऑफ 43 मार्कावर 268 नंबरचा कॅन्डिडेट होता, आठवतंय ना? तर या 1,075 मधून जर तुम्ही 268 वजा केले तर 807 कॅन्डिडेट येतात. किती कॅन्डिडेट येतात? 807. म्हणजे याचा अर्थ नागपूर शहरचा मैदानी चाचणीचा पुरुषाचा कट ऑफ हा 43 मार्कावरच लागेल. कदाचित 44 वर जाणं शक्य नाही. त्याचं कारण का? 404 विद्यार्थी 807 मधून जर तुम्ही वजा केले, याच्यात माजी सैनिक पण आहेत काही थोडे, पण लगभग असणारे जास्तीत जास्त तर त्या ठिकाणी असणारे जनरलचेच आहेत. लगभग 350 जरी धरले तर 457 ते तर असणार त्या ठिकाणी जनरलच्या जागापेक्षाही जास्त आहेत. म्हणून ओपनचा जनरलचा पुरुषांचा कट ऑफ 43 मार्कावर फिक्स आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. मग आता तुम्ही जर कास्टनुसार किती लागल तर बाळांनो बघा, त्याचा असा आहे की तुम्ही पाहिल्यात लिस्ट आणि मी पण पाहिल्यात लिस्ट नागपूर शहरच्या जेवढे त्यांनी टाकल्यात, त्याच्यामध्ये यांनी असणारं ना कोणाचे कास्ट दाखवले आहे ना कोणाचं समांतर आरक्षण दाखवलंय. मग अशा स्थितीमध्ये कट ऑफ डायरेक्टली असं एक्झॅक्ट जसं मी ओपनचा सांगितलं तसं सांगणं कठीण आहे. कठीण म्हणजे इम्पॉसिबल आहे. फक्त तिथे एक अंदाज, एवढे सगळे कट ऑफ पाहिले त्याचा अनुभवावरून सांगतोय की गेल्या वर्षीचा नागपूर शहरचा जसा कट ऑफ लागलेला होता, जसं की OBC समजा 39 असेल,
NTD 40 असेल, तर या पद्धतीमध्येच या वर्षी पण असणारे कट ऑफ लागतील. फक्त एखादी मार्काचा फरक पडेल. EWSचे जे कॅन्डिडेट आहेत, EWSचे कॅन्डिडेट असतील, गेल्या वर्षी खूप कमी कट ऑफ लागला होता, पण यावर्षी तेवढं सोपं असणार आहे का? अजिबात नाही. SCBC कॅन्डिडेट असतील तर लगभग असणारे सर्वच कट ऑफ मुलांचे जे असतील ते त्या ठिकाणी असणार. EWS फक्त एक सोडून EWS आणि SCBC कॅटेगरी बी, तर यांचे 35+ असतील. 35 नाही म्हटलं मी, 35+. मग कुणाचा 38 असेल, कुणाचा 39 असेल, कुणाचा 41 पण असेल. एवढंही लक्षात ठेवा. आलं का लक्षात? 35+ याचा अर्थ म्हणजे असं नका समजू की आपल्याला 35+ आहेत म्हणजे आपण त्या ठिकाणी सेफ आहोत, असं मी म्हटलं नाही. ज्यांना समजा उदाहरणादाखल 42 आहेत कॅटेगरीमधून, एखादी कॅटेगरी जसं NTD आहे समजा 42 आहेत उदाहरणादाखल, तर हा 42वाला कॅन्डिडेट सेफ आहे, बरोबर. पण तेच तुम्हाला समजा तुम्ही उदाहरणादाखल OBCचे असणारे कॅन्डिडेट आहात आणि तुम्हाला समजा 35 मार्क आहेत, तर तुमची स्थिती सध्या डळमळीत आहे. कन्फर्म सांगता येत नाही की एवढाच असणारा लागेल, पण मागच्या वर्षी जसा लागला होता, जसं की त्या ठिकाणी OBCचा मला वाटतं मागच्या वर्षी 39 लागला होता, NTDचा गेल्या वर्षी 40 लागलेला होता, तर या पद्धतीमध्ये एखादी मार्काचा फरक पडेल. बाकी असणारा ऑफिशियल कट ऑफ आताच काही येणार नाही, म्हणून कधी लागणार कमेंटमध्ये टाकू नका. ऑफिशियल कट ऑफ यायला वेळ आहे, कारण का मुलींचे ग्राउंड अजून व्हायचे आहेत, तर मुलींचे ग्राउंड झाल्यावर ऑफिशियल कट ऑफ येईल. त्याच्या अगोदर जर त्यांनी कास्टनुसार याच्यामध्ये जर ॲड केलं, समांतर आरक्षण आणि कास्ट या असणाऱ्या चार्टमध्ये जर ॲड केलं, तर मीच तुम्हाला असणारा कास्टनुसार आणि समांतर आरक्षणानुसार सर्व कट ऑफ अगोदरच त्या ठिकाणी त्याचं असणारं पूर्ण विश्लेषण करून काढून दाखवतो. पण तसं टाकणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स येत राहतील. ही PDF असणारी मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो लवकरच, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. येत्या व्हिडिओमध्ये धन्यवाद. टेक केअर.